परमात्मा कुंती मातेला आग्रह करतात, तू आज माझ्याकडे काहीतरी माग. कुंती माता बोलू लागते, भगवंता न मागता तू माझ्यावर अखंड प्रेमाचा वर्षाव करतोस, तुझ्याकडे काय मागावं. परमात्मा बोलतात, मी तर तुला काहीच दिलं नाही आणि तू बोलते अखंड प्रेमाचा वर्षाव. त्यावेळेला कुंती मातेचे उद्गार आहेत, भगवंता 100 कौरव होते, त्यातला एकही वाचला नाही आणि माझ्या 5 पांडवांना तू धक्का लागू दिला नाही, आणि हे जर मला तू न मागता दिलं असेल तर मी तुझ्याकडे आणखी काय मागावं. याच्या पुढे जाऊन कुंती माता बोलू लागते, भगवंता तू जिच्या पोटी अवतार धारण केला अशी ती देवकी माता. बघा कुंती माता काय बोलते, भगवंता तू जिच्या पोटी अवतार धारण केला अशी ती देवकी माता, तिला सुद्धा तिच्या 7 पुत्रांचा तू वियोग सहन करायला लावला, परंतु मला माझ्या एकाही पुत्राचा तू वियोग सहन करू दिला नाही. एवढं जर तू माझ्यावर प्रेम करतोस तर मी तुझ्याकडे आणखी काय मागावं. विठ्ठल परमात्मा बोलता, तुझं तात्विक चिंतन बाजूला ठेव, आज देण्या घेण्याचा काहीतरी विषय झाला पाहिजे. परमात्मा ऐकत नाही म्हणून कुंती माता भगवंताला मागण्याकरता प्रवृत्त होते. भगवंताला बोलू लागते, भगवंता मला द्यायचंच असेल तर मला सततच दुःख दे. परमात्मा म्हणतात, जे जे माझ्याकडे मागायला येतात लिस्टच्या लिस्ट असते, त्या दुःखाचा लवलेशही नसतो आणि तू दुःख मागते. कुंती माता बोलते, भगवंता सुख झालं की तुझं स्मरण होत नाही, मात्र दुःख झालं की तुझं स्मरण झाल्याशिवाय राहत नाही, म्हणून तू सतत मला दुःख दे, कारण तू सतत स्मरणामध्ये राहिला पाहिजे. कारण तुकोबाराय काय वेगळं बोलतात, हे चिदान देगा देवा तुझा विसरण भावा, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. सर्वांच्या परिचयाचा अभंग आहे महाराज. हा अभंग नाही असा वारकरी नाही, नवीन हा अभंगच पाठ नाही त्याला वारकरीच म्हणू नये. एवढा परिचयाचा अभंग आहे. मात्र गाताना महाराज विचार प्राधान्य द्यावं लागतं, बरं ताल प्राधान्य देऊन चालत नाही. या अभंगातलं ध्रुवपद फार गोड आहे, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. गाताना आपण तालाला प्राधान्य देतो, गुण गाई न आवडी हेची माझी सर्व जोडी. गुणगान करायला आवडत नाही असा त्याचा अर्थ होतो. किंवा प्रस्तुत कीर्तना करता घेतलेल्या अभंगामध्ये देखील असंच गमक आहे, देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. गाताना आपण म्हणतो त्याची घडा विसंगती, अभंगाचीच विसंगती होऊन जाते. विठ्ठल विठ्ठल. असंच मला मुद्दा एवढाच पटवून द्यायचा की मला लौकिकातलं काहीही नको. तुकोबाराय काय बोलतात, न लगे मुक्ती न लगे धन न लगे संपदा तुझा विसरण भावा, हे चिदान देगा देवा. अन्वय पद्धतीने अभंग मांडला, बरं चुकला नाही. मला मुक्तीही नको, धन नको, संपदा नको. एखादा म्हणतो महाराज धन आणि संपदा एकाच अर्थाचे शब्द आहेत, म्हणून न लगे मुक्ती आणि संपदा असं काही जण म्हणतात. पाडवेद असेल बरं का. माझा मुद्दा फक्त एवढाच पटवून द्यायचा की धन कशाला म्हणावं, संपदा कशाला म्हणावी. विचारसागर ग्रंथामध्ये आपल्याकडे असलेली जी काही संपत्ती आहे त्याला धन म्हटलं जातं, आणि संपदा म्हणजे स्थावर जंगम मालमत्ता. म्हणून न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. आम्हाला संतांचा सहवास साधू द्या. कारण महाराज मागणी कोणाकडे, पामर विषयी जिज्ञासू मुक्त महात्मे मागणतील कोणा करता. कारण पंचदशी मध्ये विद्यारण्य मुनी वर्णन करतात, पुरुष अयमिती आत्मान विजान्यात किम इच्छेन तस्य कामाय. अहो ज्यांना ब्रह्मतत्वाचा साक्षात्कार झालेला आहे असे जे महापुरुष कोणाच्या इच्छेकरता धडपड करतील आणि कोणाच्या सुखाकरता मागतील, मग तुकोबारायांची अवस्था काय वेगळी आहे. काम नाही झालो पाये रिकाम. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारायांची अवस्था जर आपण पाहिली तर मागण्याकरता काही शिल्लक राहिलेलं नाही. तरी देखील संत महात्मे मुक्तांची मागणी कशा करता आहे, तर त्यांची मागणी प्रापंचिका करता कधीच मागणी नसते. नव्हे पारमार्थिक गोष्टी मागत असताना देखील मोक्षानंतरची ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्ती संत महात्मे मागितल्याशिवाय राहत नाही. मग ती भक्ती आहे तरी नेमके कुठे. नामदेवराय वर्णन करतात, संत संगे सर्व कळ अखंड प्रेमाचा कल्लोळ. संतांच्या मांदी आळीमध्ये अखंड प्रेम आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय संत या पदाची उपाययोजना न करता संत लक्षण प्रतिपादन करतात. चाल देव बसे चित्ती. प्रथम चरण उचलायचं का कसं. देव वसे चित्ती
Yeah.